देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं। सर्वांना विनंती, आजूबाजूला बसण्यापेक्षा समोर बसा आणि समोर बसलेल्या विनंती शांत बसा आणि सर्वांनी हात वर करून टाळी वाजून सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं आहे। हा भगवान बाबाचा उत्सव आहे। जैसे शरीर के लिए भोजन जरूरी है वैसे ही आत्मा के लिए भजन जरूरी है। सब लोग गाड़िए बड़े भाव से हाँ सर्वांनी टाळी वाजवा। हाँ हाथ वर श्री राधे। संत श्री भगवान बाबा भूले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा भूले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा भूले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा भीमसिंह महाराज भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा भीमसिंह महाराज भगवान बाबा भगवान भगवान बाबा भीमसिंह महाराज भगवान भगवान बाबा भगवान बाबा भीमसिंह बाबा भगवान बाबा बाबा का नाम संत श्री भगवान बाबा भोले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा भोले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा भोले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा। हात हात सर्वांचे हात हा हा हला 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 हा। आज तरी पाऊस पडून गेला पाहिजे एवढं भजन करा। जय हो श्री राधे। बाबा जय। बाबा जय हा। भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा बाबा भगवान बाबा भीमसिंह महाराज जय भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा भीमसेन बाबा भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा तुले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा भोले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा तुले बाबा का नाम जय हो श्री भगवान बाबा भोले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा। भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा लीले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा भोले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा भोले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा भगवान
शांत बसा, एकदम शांत बसा. शांतता ठेवा, थोडा वेळ शांत. थांबा म्हणा आता थोडं. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं विको कमी करा थोडस. पवित्र आणि पुनीत झालेल्या, लक्ष द्या, विको कमी करा, बेस कमी करा. आपल्या या पुण्यभूमी पावन क्षेत्र बडेवाडी नावाच्या या गावामध्ये ऐश्वर्य संपन्न राष्ट्र संत सद्गुरू भगवान बाबा यांनी प्रारंभित केलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा फिरता नारळी सप्ताह. आणि या फिरत्या नारळी सप्ताह बडेवाडी या छोट्याशा गावामध्ये या ठिकाणी येऊन थांबलेला आहे. 92व्या वर्षात हा बडेवाडीचा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. सज्जनानो, गेल्या 2 दिवसापासून या उत्सवाची खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. न्यायाचार्य डॉक्टर श्री आपल्या सर्वांचे सद्गुरू परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरू शास्त्री बाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि या गडाचे 4थे उत्तराधिकारी महंत गुरुवरी हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज शास्त्री, नॉर्मल विकोराव द्या, यांच्या मार्गदर्शनाखाली रामगिरी बाबा येळीकर यांच्या सहकार्यातून मार्गदर्शनातून आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी हा उत्सव संपन्न होतो आहे. पूज्य श्री शास्त्री बाबांच्या वतीनं, कृष्णा महाराजांच्या वतीनं, भगवान महाराजांच्या वतीनं संपूर्ण गडाच्या या ठिकाणी महाराज मंडळीच्या वतीनं बाबांची कृपा माझ्यावर आणि माझ्या योग चांगला की दुपारच्या सत्रामध्ये श्रीमद भागवत कथा वर्णन करण्याचं सद्भाग्य माझ्या वाट्याला गेल्या वर्षीपासून या ठिकाणी लाभलेलं आहे. खरं म्हणजे आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. देवाच्या मनात आल्याच्या नंतर जगात कोणाचं काही चालत नाही. जगात कुठल्याही गोष्टीवर पर्याय, पण निसर्गाच्या पुढं माणसाला हातच टेकावे लागतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण एवढं मात्र खरं आहे की ऐश्वर्य संपन्न भगवान बाबाचा हा एवढा मोठा उत्सव, एवढी छोटीशी बडेवाडी जर एवढा मोठा उत्सव करत असेल तर वरुण राजाला सुद्धा वाटलं थोडं नुकसान झालं तर हरकत नाही, पण बाबाच्या सप्ताहाला मी हाजरी लावणार आहे म्हणून तू सुद्धा हाजरी लावून, असं म्हणून समाधान मानायचं आपलं. आपण लक्षात आलं का नाही? असं म्हणायचं आणि समाधान मानायचं. बाबांचा हा उत्सव आपण संपन्न करत आहात. अतिशय सुंदर आपण सगळेजण बसलेला आहात. अतिशय प्रेमानं तासभरच मला बाबांनी सांगितलं, 1 तासभरच कथा करा म्हणले, लोकांना जास्त त्रास देऊ नको, नियम म्हणू. आणि म्हणून 1 तासभरच मी कथा आपल्या पुढं मांडणार आहे. कालपर्यंत आपण ज्या कथेचा विचार करत होतो, कालपर्यंत जे ऐकायला होते, काल जे होते ते यात कोणीच नाहीत. लक्षात आलं का नाही? हे नवीन आलेत. मंडपातले गेले, घरी निघून गेले, ते आता येत नाहीत वाटतं मंडपात. ते बिचारे एकच म्हणतायत, बाबा बरं झालं कथा चालू होती तेव्हा पडला नाही. आज आपण सगळेजण या ठिकाणी बसलेले आहात. खरं म्हणजे बाबाच्या उत्सवात रोज नवीन श्रोते आपल्याला बघायला मिळतात, रोज नवीन गावून येणारे लोक आहे. नारदाचं चरित्र मी आपल्या पुढं मांडत होतो. लक्ष द्या, शांत चित्तानं ऐका. नारदाचं चरित्र मी आपल्या पुढं काल मांडत होतो की व्यास महर्षी नारदाकडून हे श्रीमद भागवत व्यासाकडं कशा पद्धतीने गेलं. नारद महर्षी म्हणतायत की मी एका दाशीचा मुलगा होतो, पण दाशीचा मुलगा असताना सुद्धा मला त्या ठिकाणी हे माझ्यापर्यंत इथपर्यंत मी येऊन पोचलो. त्याचं कारण असं आहे की साधू संताची कृपा आणि भगवंताचा आशीर्वाद माझ्यावर त्या ठिकाणी झाला. आणि मग एक दासी पुत्र असणारा नारद, त्या ठिकाणी मी दाशीचा मुलगा होतो. साधू संत आमच्या गावामध्ये चातुर्मासाच्या निमित्तानं आले होते. लक्ष द्या, सगळे लक्ष द्या. तुम्ही फार प्रेमानं ऐका. तुम्ही इथं जरी ऐकत असाल तरी आमच्या आनंदाचे सिद्धांताच्या माध्यमातून 15-20 हजार लोक रोज ही कथा पाहत असतात. त्यामुळं आपण लक्ष देऊन ऐका. म्हणून लाईव्ह पाहणाऱ्या सगळ्या मंडळीला सुद्धा मी मनापासून नमस्कार करतो, विनंती करतो. लाईव्ह तर आपण रोज पहा, पण एक दिवस इथं सुद्धा येऊन जा, हे सुद्धा त्यांना विनंती करतो. एवढंच जाता जाता सांगून जाईल. माझ्याकडे लक्ष द्या पूर्ण. पण नारदजी म्हणतायत, ऐकताय ना तुम्ही? नारदजी म्हणतायत की मी दाशीचा मुलगा. आमच्या गावामध्ये साधू संताची दिंडी आली आणि साधू संताची दिंडी आल्याच्या नंतर मी त्यांना पाणी देण्यासाठी होतो, मी त्यांना चहाची व्यवस्था करण्यासाठी होतो आणि लांब एका कोपऱ्यामध्ये बसून त्यांची कथा ऐकत होतो. अतिशय प्रेमानं ऐका, माझ्याकडे लक्ष देऊन. मी त्यांची कथा ऐकत होतो आणि ही कथा ऐकत असताना
बघा लक्ष द्या, कथा ऐकत असताना मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण गावातले माणसं मला त्या ठिकाणी पुढे जाऊ देत नव्हते. एके दिवशी त्या महाराजांचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि म्हणले, ए त्या पोराला पुढे येऊ द्या, असा ज्या वेळेला आवाज दिला त्यावेळेला मी गेलो, त्या ठिकाणी गेलो. संताचं अंतकरण मृदू असतं. त्यांनी विचारलं की बाळा तुझं नाव काय, तुझं नाव काय असं विचारल्याच्या नंतर त्या ठिकाणी मी गप्प बसलो. अरे बोल ना तुझं नाव काय. सांगितलं महाराज मला नावच नाही. ऐकताय ना तुम्ही लक्ष देऊन, मला नावच नाही. गावातले सगळे लोक मला दाशीपुत्र म्हणतात. काय म्हणतात? मला दाशीपुत्र म्हणतात, मला नावच नाही. मी गरीब माणूस आहे. गरीबाला कुठं नाव असतं का? नाव मोठ्याला असते, गरीबाला नाव नसते. नाव मोठ्याला असते, नाव श्रीमंताला असते. गरीबाला थोडंच नाव असते. गरीबाने मंडप झाडला तरी गरीबाला नाव नसते. मोठा दुसता काल्याच्या दिवशी पांढरे कपडे घालून येऊन बसला तरी मोठ्याला नाव असते. काय गरीबाला नाव असते का? कळते ना माझं बोलणं तुम्हाला? बाबा मी गरीब आहे. लहानपणात त्या ठिकाणी माझे वडील गेलेले आहेत. मी अतिशय गरीब आहे. वडील गेल्याच्या नंतर माझ्या आईनं दुसऱ्याच्या घरचे धुणे भांडे करून मला शिकवलंय. माझ्या दादानो, माझ्या मातांनो, जीवनामध्ये आई आणि वडील गेल्याच्या नंतर काय दुःख होत असतं हे ज्याच्या जीवनातून आई आणि वडील निघून जात असतात त्याला माहित आहे. मला वाटतं इथं बसलेल्यापैकी कुणाला जर माय नसेल तर तिला माईचं दुःख विचारा. इथं बसलेल्यापैकी कुणाला जर बाप नसेल तर तिला बापाचं दुःख विचारा. माय आणि बाप जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आहेत तोपर्यंत त्यांची किंमत आपल्याला कळत नाही, पण ते निघून गेल्याच्या नंतर आपल्याला त्यांची किंमत कळत असते. बऱ्याचदा आपण बायकोचं ऐकून आपल्या माईला आणि बापाला घराच्या बाहेर काढलेलं असतं. आपण पाथर्डीला, नगरला, पुण्याला एकटे राहत असतो. का विचारलं तर माईचं आणि तिचं जमत नाही. अरे माना की मोहब्बत जरूरी है, माना की मोहब्बत जरूरी है, लेकिन माँ बाप से ज्यादा भी जरूरी नहीं है. ये बात सुनिए. प्रेम महत्वाचंच आहे, पण प्रेम आई वडिलांपेक्षा सुद्धा महत्वाचं नाही. गोष्ट लक्षात ठेवा. आई वडील आई वडीलच आहेत. आई वडिलांचा आशीर्वाद एकदा आपल्या पाठीशी मिळाला की जगात आपल्या कुणाच्या आशीर्वादाची गरज कधीच पडत नाही. इथं कुणाला माय नसेल तर तिला बघितलं तरी तिच्या डोळ्यात पाणी येईल. माईचं प्रेम काही आगळं वेगळं असतं दादा. अरे हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. जीवनामध्ये ज्याला माय नाही त्याला माईची किंमत विचारा. विचारा तुम्ही मला मायेची किंमत. मी सांगतो तुम्हाला मायेची किंमत काय असते. माझी माय खूप लहानपणात मेलेली आहे म्हणून मला माईची किंमत माहिती आहे. इथं कुणाला बाप नसेल तर तिला बापाची किंमत विचारा. कोणाला माय नसेल तिला माईची किंमत विचारा. अरे कौन सी है वो चीज़ जो बाजार में नहीं मिलती, कौन सी है वो चीज़ जो बाजार में नहीं मिलती. सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सगळं मिळेल गड्या पण जीवनात गेलेली माय कधीच भेटू शकत नाही. जीवनात गेलेला बाप कधीच भेटू शकत नाही. गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है. गेलेली माणसं कधीच येत नसतात, त्यांच्या आठवणी मात्र कायमस्वरूपी येत असतात. मायानो लक्ष द्या, माझ्याकडं लक्ष द्या. तुमच्या लक्षात येऊन जाईल. तुम्ही समजा तुम्हाला माय आहे, बरोबर आहे, माय आहे, बाप आहे. ताई जोपर्यंत माय आहे ना तोपर्यंत माहेरातून पिशवी कधीच रिकामी येत नाही. 60 वर्षाची मुलगी असू द्या, 80 वर्षाची माय असू द्या आणि 60 वर्षाची मुलगी 80 वर्षाच्या माईला भेटायला जाऊ द्या. 60 वर्षाची मुलगी 80 वर्षाची माय 60 वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकामी येऊ देत नाही. माय मुलीच्या पिशवीत कधी गहू टाकते, कधी ज्वारी टाकते, कधी बाजरी टाकते, कधी तांदूळ टाकते. कांदे काय द्यायची वस्तू असते का? पण माय मुलीच्या पिशवीमध्ये कांदे सुद्धा टाकून देत असते. माहेरातली माय मरू द्या, तुमच्या पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आई आहे दादा, आई गेली ना रोज आईची आठवण येत असते. मला सुद्धा रोज माझ्या माईची आठवण येते ताई, रोज सुद्धा मला सुद्धा खूप आठवण येते. माझी माय जर जिवंत असती तर तुमच्या बरोबर इथं कुठंतरी एखाद्या रावटीत राहिली असती. खूप गरीब होती. माझ्या माईची इच्छा होती मी कथाकार झालं पाहिजे. माझ्या माईची इच्छा होती मी कीर्तनकार असलं पाहिजे. माझी कथा करण्याची इच्छा माझ्या माईची होती. पण माझी माय जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत मला तिच्यासमोर कधीच कथा करता आली नाही. त्यामुळे मी जेव्हा पहिली कथा झाली ना त्यावेळेला माझ्या माईचा फोटो असा मांडून कथा केली होती. लक्षात ठेवा, माईची आठवण असते दादा, आई असते. निघून गेली. आता जवळजवळ 25 वर्ष झाले माय मेली. त्याला पहिलीला होतो मी तेव्हा माय मेली होती 5 वर्षाचा. ह्या छोट्या मुला एवढा होता ना ताई, तुमचा मुलगा इथं बसलेला तो गंध लावला तेवढाच होता. माय मेली त्याला काहीच कळत नव्हतं. बस
आजीला विचारायचं, बाई, आम्ही बाई म्हणायचो, बाई आई कुठं गेली ग? सगळे शाळेमध्ये गेल्याच्या नंतर कुणाच्या डब्यात खिचडी असते, कुणाच्या डब्यात पोहे असतात, माझ्या डब्यात मात्र चटणी भाकर असते. एवढी जाड भाकरी, आजीने केलेली भाकरी असते. एका कोपऱ्यात बसून लांब बसून एका कोपऱ्यामध्ये लांब बसून ती भाकरी खायचं. विद्यार्थ्यांनी विचारावं, आई कुठे आहे तुझी? मला आई नाही म्हणायचं, मला आजी आहे. गेलो पळत एके दिवशी, आजीला मिठी मारली आणि म्हटलं, सांग कुठं गेली माझी आई, सांग कुठे गेली माझी आई? मी रडतो धाई धाई ग, ये ना ग आई मला झोप येत नाही ग, ये ना ग आई मला झोप येत नाही ग, ये ना ग आई मला झोप येत नाही ग. आठवा तुमची माय तुमचे डोळे भरून येते, झोप येत नाही. आठवा तुमच्या माईनं सुद्धा तुमच्यासाठी खूप केलेलं असतं. नारदजी स्वतःच चरित्र व्यास महर्षींना वर्णन करून सांगतात, दादा, की आई आणि वडील गेल्याच्या नंतर जीवन अधुरं होत असतं. आपली माय आहे तोपर्यंत जीवनामध्ये आनंद आहे. ज्या दिवशी तुमची माय मेली त्या दिवशी जीवन संपलेलं असतं. वाईट वाटतं खूप कधी कधी की एकुलता एक मुलगा सुद्धा माय बापापासून वेगळी चूल मांडतो ना, त्यावेळेला प्रश्न असा पडतो, भगवान बाबा आपल्याच भागात झाले, भगवानगड आपल्याच भागात झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांचाच हा महाराष्ट्र आहे. अरे एकुलत्या एक मुलानं माईला आणि बापाला वेगळं टाकावं, बायकोचं ऐकून वेगळं टाकावं. या भगवानगडच्या नारळी सप्ताहातून महाराष्ट्रातल्या आणि सगळ्या तरुण मुलांना मी विनंती करतो, अरे एकुलते एक आहात. ज्या माईनं आपल्याला जन्म दिलाय, ज्या बापानं आपल्याला जन्म दिलाय, त्यांनी आपल्याला जग दाखवलंय, त्यांना तुम्ही वेगळं टाकू नका, वेगळी चूल मांडू नका, अजिबात मांडू नका. आई आणि वडील जीवनात जेवढे महत्वाचे आहेत ना, तेवढं या जगात काही महत्वाचं नाही. माझ्या दादानो मी हात जोडतो, अरे काय सांगा ना, अरे बस आईनं त्या ठिकाणी दिवा नव्हता, पाळणा नव्हता आपल्या घरात, तर माईनं हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा लावला आणि तुम्हाला सांभाळलं. आणि त्या माईला तुम्ही वेगळी चूल मांडायला लावतात. आमच्या कथेची इच्छा आहे, असं अजिबात करू नका. तळ हाताचा आई पाळणा तू केला, नेत्र दीपाचा आई दिवा लाविला. तळ हाताचा आई पाळणा तू केला, नेत्र दीपाचा आई दिवा. बरोबर आहे ना? आठवा बरं माय तुमची. तुमच्या माईनं लहानपणा तुमच्यासाठी किती केलंय, किती कष्ट सहन केलंय. लग्नामध्ये तुमची माय किती रडली, बापाला 3-4 दिवस झोप सुद्धा नव्हती. आठवा तुमचे डोळे पाण्यानं भरून येतील. मी हे सगळं भोगलेलं आहे. जीवनामध्ये सगळ्यात जास्त गरिबी भोगणारा महाराज आहे मी. सगळ्यात जास्त माय मेल्याच्या नंतर 1.5 महिना ताजी भाकर सुद्धा खाल्ली नव्हती मी. दुसऱ्याच्या घरी पहिलीला होतो त्यावेळेला दुसऱ्याच्या म्हशीचं शेण काढायला होतो, का भाकर मिळत नव्हती म्हणून. ज्याच्या जीवनाचा वनवास होत असतो ना, त्याच्या जीवनाचा सुवास येत असतो, ही गोष्ट लक्षात तळ हाताचा आई पाळणा तू केला, नेत्र दीपाचा आई दिवा लाविला. आठवण येता जीवाची होते राही राही. ये ना ग आई मला झोप येत नाही, ये ना ग आई मला झोप येत नाही, ये ना ग आई मला झोप येत नाही ग, ये ना ग आई मला झोप येत नाही. तळ हाताचा आई पाळणा तू केला,
आई दिवा लाविला आठवण एका जीवाची होते लाही लाही येनाग आई मला झोप येत नाही. नारदजी म्हणतायत व्यासजी वडील गेले, माझ्या माईनं त्या ठिकाणी दुसऱ्याच्या घरचे धुणे भांडे करून मला जगवलंय. व्यासजी माहीत नाही माय आणि बाप गेल्याच्या नंतर जीवन भागवतातलं सगळं हे. बाप गेला जीवन संपलं आपलं, बाप गेला माहेर संपलं. सांगू माय आणि बाप गेल्याच्या नंतरही आपल्याला माहेर साडी घेतली जाते, पण बापानं घेतलेल्या साडीमध्ये आणि भावानं घेतलेल्या साडीच्या सुतामध्ये बदल असतो, हे लक्षात ठेवा. सुतामध्ये बदल होणार आहे. माय ती माय असते, बाप तो बाप असतो. अरे नाही, फार फार कठीण दिवस. ताई तुम्हाला सांगतो, टीव्ही सुद्धा बघू देत नव्हते मला लोक. टीव्ही सुद्धा असं बस दुसऱ्याच्या घरामध्ये टीव्ही बघण्यासाठी जायचो ना आम्ही. लक्ष द्या, टीव्ही बघणे, माझा भाऊ मी टीव्ही बघण्यासाठी जायचो. आम्ही जाऊन बसलो की त्या टीव्हीच्या घरवाल्यानं टीव्ही बंद करायची, टीव्ही बंद करून घ्यायची. टीव्ही बंद केली की आम्ही बाहेर जायचो. जा बंद झाली टीव्ही. आणि बाहेर गेलो ना लगेच टीव्ही लावायची, दरवाजा लावून बघायची. मी भावाला एके दिवशी विचारलं, का रे आपल्याला का टीव्ही बघू देत नाहीत? तो काय म्हणला माहिती? तो म्हणला आपण गरीब होत रे, आपल्याला मायबाप नाही. ह्या जगात गरीबाचं कोणी नसतं, गरीबाचं कोणी नसतं. इथं कुणी गरिबी आहे सगळ्यांनी अनुभवलेली आहे. त्यांना विचारा कोण आहे वाली आपल्याला, सांग. गरीबाला कोणी वाली नसतं. हाकलून दिली, मजा सांगू भाऊ, मजा सांगू, हाकलून दिलं ना, बाहेर गेलो. आणि त्या दिवशी शपथ घेतली होती, म्हटलं काका तुम्ही आम्हाला हाकलून दिलं ना, मी आज शपथ घेतो स्वतःच्या पैशाची टीव्ही घेतल्याशिवाय टीव्हीच बघायची नाही. म्हटलं 3.5 वर्ष लागले, टीव्ही घेतली. आणि पहिला पेढा ज्यानं हाकलून दिलं होतं त्याला नेऊन दिला. म्हटलं काका टीव्ही घेतली आम्ही. त्यानं कानाखाली चापट मारली, कानाखाली चापट मारली, पेढा नालीत फेकून दिला. म्हटलं काका मारू नका, सांग म्हणे तुला कुणाला सांगायचंय ते. म्हटलं मी कुणाला सांगू शकत नाही, कारण जिच्या कुशीत जाऊन रडावं ती माय या जगात नाही. आणि ज्याला तुझं घरानं खरा तो बाप. म्हटलं काका ज्या दिवशी तुम्ही मला हाकलून दिलं त्या दिवशी शपथ घेतली होती स्वतःच्या पैशाची टीव्ही घेतल्याशिवाय टीव्ही बघणार नाही. काका तुम्हाला सांगतो आज मी शपथ घेतो, जोपर्यंत त्या टीव्ही मध्ये मी दिसणार नाही ना तोपर्यंत टीव्ही बघणार नाही. मजा सांगू आई भाऊ, आता रोज टीव्ही मध्ये असतो मी सकाळ संध्याकाळ. आणि ज्यांना हाकलून दिलं होतं तो असा लुंगी लावून बघत असतो. आमचे महाराज म्हणत असतो तिथवर जाता आलं पाहिजे माणसाला. भगवान बाबाची शिकवण ही आहे की त्रास देणाराला तुम्ही विरोध करू नका, विरोध करणाराला विरोध करू नका. ज्यानं आपल्याला विरोध केलाय त्यानं विरोध का केला याचा तपास घ्या. विरोध करणाराला विरोध केला नाही. आजही भगवान बाबाला नारायणगडावरून गादी सोडावी लागली, पण आज सुद्धा आमचे पूज्य शास्त्री बाबा बसले तर एकच म्हणतात की भगवान गडाची मूळ गादी गुरुगर हे नारायणगड हे लक्षात ठेवा. उपकार्यावर सुद्धा अपकार्यावर सुद्धा उपकार करता आले पाहिजे, त्याला कृतज्ञ असं म्हणतात. माणसानं कृतज्ञ असलं पाहिजे, कृतज्ञ नसलं पाहिजे हे लक्षात ठेवा. ऐकताय तुम्ही सगळेजण असं मी समजतोय. द्या लक्ष माझ्याकडे, थोडंसं कळेल आपल्याला. नाराजी म्हणतात की माझ्या जीवनातून माय गेली, माझ्या जीवनातला बाप गेला, माझं जीवन अधुरं झालं. आणि माझं जीवन अधुरं झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला एवढी साधू संतांची कृपा झाली तर तेवढा अनाथ असणारा मी आज या ठिकाणी कोण आहे बघा ना. मी नारद आहे. तुम्हाला फक्त भागवत लिहायचंय. आणि व्यासांनी नारदानं त्या ठिकाणी चतुश्लोकी भागवताचा उपदेश व्यासांना केला. 4 श्लोक सांगितले आणि त्याच्यावर 18,000 श्लोकाचं श्रीमद भागवत महापुराण व्यासांनी तयार केलं. म्हणजे नारदाकडून हे व्यासाकडे आलं, व्यासाकडून हे कुणाकडे गेलं. शौनकादीचा प्रश्न आहे सूत ऋषींना. व्यासाकडून हे भागवत त्या ठिकाणी शुकाचार्याकडे गेलं. कोण शुकाचार्य? व्यासांचे चिरंजीव. 12 वर्ष आईच्या पोटात राहिले. किती वर्ष?
12 वर्ष आईच्या पोटात राहिले आणि 12 वर्षाच्या नंतर ते बाहेर आले तेच पळत गेले. ब्राह्मणाचे पोरे का खेळाशी व्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले. 12 वर्ष लपाले रे, 12 वर्षे लपाल रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे. नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे. ऐक खेळिया तुझ सांगत सो जाणून खेळ खेळियो रे, ऐक खेळिया तुझ सांगत सो जाणून खेळ खेळियो रे. ऐक खेळिया तुझ सांगत तू जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळिया तुझ सांगत तू जाणून खेळ खेळे रे. महाराज म्हणतायत ब्राह्मणाचे पोरे का खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले. लक्षात आलं का नाही? एका खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले. व्यासजी आई देवाकडे जातात आणि व्यासजी भगवंताला म्हणतात की भगवंता माझी पत्नी गरोदर आहे. भगवंतानं सांगितलं चांगली गोष्ट आहे. अरे कशाची चांगली गोष्ट आहे? 12 वर्ष झालं प्रसूत होत नाही. म्हटले मग काय करू सांगा. म्हणले तुम्ही जाऊन सांगा ना त्याला बाहेर निघा, आईला मोकळं कर म्हणाव. परमात्म्यानं सूक्ष्म रूप धारण केलं आणि सूक्ष्म रूप धारण करून त्या ठिकाणी गर्भाशयामध्ये प्रवेश केला आणि गर्भाशयात जाऊन त्याला सांगितलं हे बाबा बाहेर ये ना. नाही येणार म्हणला बाहेर. काय येणार नाही? तुझी माया मला त्रास देते ना, तुझा संसार त्रास देईल ना. नाही त्रास देणार, तू बाहेर ये, बाहेर ये. आणि मग महाराज 12 वर्षानं कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. ते नागवेची पळून गेले रे. कसे तरी बाहेर आले तसेच पळायला सुरुवात केली. आले तसेच पळायले. सुखदेव पुढे पळतायत, व्यास मागे बाळा थांब, बाळा थांब, बाळा थांब. शुकाचार्य नाव का पडलं माहितीये? जन्माला आले 12 वर्ष पळायला लागले. 12 वर्षाचे पळायला लागले, पण नावच माहित नव्हतं ना. सुख 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 ए सुख सुख केलं, सुख सुख केलं की त्याचं नावच सुख पडलं. लक्षात आलं का नाही? आणि म्हणून लक्ष द्या माझ्याकडं. पुढे पळतायत, व्यासजी मागे, सुखदेव पुढे, व्यासजी मागे. पुढे गेल्याच्या नंतर काही स्त्रिया विवस्त्र होऊन एका सरोवरामध्ये स्नान करत होत्या आणि स्त्रिया स्नान करत असताना त्या ठिकाणी व्यासजी मागून जात आहेत. व्यासजीला बघितलं, सगळ्यांनी अंगावर कपडे घेतले, लाजल्या गेल्या. व्यासाने हात जोडून विचारलं की तुम्ही माझ्या मुलीसारखे आहात. माझा 12 वर्षाचा तरणा बाण मुलगा या ठिकाणाहून पळून गेला, पण तुम्हाला काहीच वाटलं नाही. मग मी तुमच्या बापाच्या वयाचा माणूस, इकडे लक्ष द्या, उत्तर त्याच्यातच आहे. तुमचा तरणा बाण माझा मुलगा इथून गेला, तुम्हाला कशाचीच लाज वाटली नाही. मग मी तुमच्या बापाच्या वयाचा असताना तुम्हाला माझी लाज का वाटली? त्या तरुण स्त्रियांनी उत्तर दिलं, तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे म्हणे. म्हणे कस काय उत्तर आहे प्रश्नातच? म्हणे तुमचा मुलगा इथून गेला ना, त्याच्या मनात हे आलं नाही की मी पुरुष आणि या स्त्री आहेत, पण तुमच्या मनामध्ये ज्या हा भेद आला म्हणून आम्ही लाजलो गेलो. पण तुमचा मुलगा ज्यावेळेला गेला त्याच्या डोक्यात नर नारी बाळे अवघा नारायण, नर काय नारी काय या सगळ्यामध्ये परमात्म तत्व बघणारा तुमचा मुलगा होता. आणि म्हणून इकडे लक्ष द्या. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी आणि हरीशी जाणून हरी झाले. शुकाचार्य याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरी झाले. त्यांचा रस्ता चुकला नाही, त्यांनी योग्य रस्त्यानं प्रवास केला आणि म्हणून ते हरीशी जाणोनी हरी झाले. सुखदेव निघून जात आहेत. व्यासजी साम्यप्राश नावाच्या आश्रमात विद्यार्थ्यांना भागवत शिकवतायत आणि एके दिवशी काही विद्यार्थी जंगलामध्ये सर्पनान्या करता गेले. ऐकताय ना लक्ष देऊन? सर्पनान्या करता गेले आणि सर्पनान्या करता गेल्याच्या नंतर तिथं श्लोक म्हणत होते. श्लोक म्हणत असताना शुकाच्या कानावर श्लोक पडले. म्हणले बापरे, एवढे चांगले श्लोक कोण म्हणत असेल? कोण म्हणत असेल? श्लोकाचा आवाज ज्यावेळेला कानावर कोण म्हणत असेल? जवळ गेले म्हणले ओ इकडे या. म्हटले का कोण आहेत तुम्ही? म्हणले आम्ही व्यासांचे शिष्य. हे श्लोक तुम्हाला कुणी शिकवले? म्हणले व्यासांनी शिकवले. अरे बापरे, असे किती श्लोक आहेत तुमच्या गुरुकडं? म्हणले आमच्या गुरुकडं कारखाना आहे, कारखाना अशा श्लोकाचा. म्हटले मग मला घेऊन जा तुमच्या गुरुकडं. त्या कारखान्याचा खरा वारसदार आणि मालक मी आहे म्हणले.
चला. आणि मग त्या शिष्याने शुकदेवाला त्या ठिकाणी घेतलं, हाताला धरलं, व्यासांच्या आश्रमात नेलं. लक्ष द्या, व्यासांच्या आश्रमात ज्यावेळेला शुकदेव गेले त्यावेळेला व्यासांच्या आश्रमात गेल्याच्या नंतर आनंद वाटला. व्यासांची शुकाचार्याची भेट झाली आणि व्यासांची शुकाचार्याची भेट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी गळा भेट झाली आणि आनंद वाटला. पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव. आणि म्हटले मला हे भागवत शिकवा, हे श्लोक शिकवा. आणि मग ते श्रीमद भागवताचे 18,000 श्लोक शुकदेवाला राजा त्या ठिकाणी व्यास महर्षींनी शुकदेव भगवंतांना दिले. म्हणजे पहिला प्रश्न सुटला, नारदांनी व्यासांना कसं दिलं. दुसरा प्रश्न सुटला, व्यासांनी शुकदेवाला कसं दिलं. आता प्रश्न तिसरा आहे शौनकादी ऋषींचा. काय प्रश्न आहे, शुकाचार्याकडून हे भागवत राजा परीक्षितीकडे कसं गेलं. हा परीक्षिती कोण. आता तो परीक्षिती सांगायला 2 तास लागतील, तेवढा वेळ आपल्याकडे नाही. एकच सांगतो, परीक्षिती हा अभिमन्यू पुत्र, उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षिती वाढत होता. पांडवाच्या कुळातला शेवटचा राजा, त्याचं नाव परीक्षित. बस झालं, एवढं आता लक्षात आलं का नाही. शेवटचा राजा परीक्षित, गर्भामध्ये परीक्षित उत्तरेच्या गर्भामध्ये वाढत होता. आणि ज्यावेळेला भगवान निजधामाला चालले, उत्तरा धावत आली आणि धावत आली. आता तास 1.5 तासाचं कट केलंय मी, माझ्या अजून 16 पानं होते, संपल्या. ते सगळे कट केले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता लक्ष द्या, उत्तरा धावत, माऊलीला कळालं, तुम्हाला काही कळलं नाही. ते पानाचा घोळ तुम्हाला काय कळणार, तुम्हाला खायची पानं माहिती. लक्षात आलं का नाही. आणि मग त्या ठिकाणी उत्तरा धावत धावत आली. भगवान वाचवा, काय अश्वत्थाम्यानं अस्त्र सोडलंय आणि अश्वत्थाम्याचं अस्त्र माझ्या गर्भातल्या बाळाला त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करत आहे. भगवान परमात्म्यानं सूक्ष्म रूप धारण करून त्या ठिकाणी राजा परीक्षितीचं रक्षण केलं. इकडे लक्ष द्या, गर्भातच रक्षण केलं, गर्भातच. लक्षात आलं का नाही. गर्भातच भेट दिली होती राजा परीक्षितीला देवानं. आणि मग त्या अस्त्रापासून बाजूला केलं आणि त्या ठिकाणी राजा परीक्षितीचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर नाव परीक्षित का पडलं सांगतो. जन्माला आल्याबरोबर रडत नव्हतं, असं बघत होतं, असं बघत होतं, असं बघत होतं. म्हणले काय बघत होतं, परीक्षा करत होतं. मला पोटामध्ये दर्शन दिलेला कोण आहे याच्यात दिसतोय का, परीक्षा करत होतं. म्हणून त्याचं नाव परीक्षिती पडले. त्याचं नाव काय पडले, परीक्षिती. हळूहळू राजा परीक्षिती त्या ठिकाणी मोठा व्हायला लागला. पांडव त्या ठिकाणी निजधामाला निघून गेले. पांडव स्वर्गारोहण करतात. राजा राज्य करत होता. नंतर त्याचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर एके दिवशी आपल्या राज्यातून फिरत होता. फिरता फिरता, इकडे लक्ष द्या, फिरता फिरता राजाला एक काळा कुट्ट मनुष्य दिसला. भगवान राजा परीक्षित त्याच्याजवळ जातो आणि त्याला विचारतोय कोण आहेस. त्यानं सांगितलं मी कली आहे. हा कोण आहे, एकच पाय. म्हणले हा धर्म आहे. त्याला का मारतोस. म्हटले आता मी कली आहे. माझा भगवान ज्या वेळेला निजधामाला गेले त्यावेळेला माझी सुरुवात झाली आहे. हे जग आता माझ्या तिपत्याखाली राहणार आहे. ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिझले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळण संताचे. संताचं हेळण व्हायला लागलं. साधू संताची निंदा व्हायला लागली. मायबापाला आता कुणी विचारेना गेलं. सुनाला विचारायला लागले. मायबापाला कुणी विचारना. बायकोला विचारायला लागले. साधू संताचा अपमान करायला लागले. आणि हिजड्यांना किंमत या जगामध्ये वाढली. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान. ओ माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान रे, 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 औरत को बहुमान. आई रे, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान, बैमान दुनिया चालू कथेतून उठायला लागले. बैमान लोक आहेत सगळे. बेईमान दुनिया, अरे बसा, काय झालं, बसा. बेईमान थेंब यायले म्हणा. दुनिया आई रे बेईमान, हो आई रे
लक्षात आलं? आई रे बैमान दुनिया आई रे बैमान. आई वडिलाला किंमत राहिली नाही. माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, साधू संत को कोई नहीं माने, हिजडो को बहुमान. असा काळ त्या ठिकाणी आला. आणि म्हणून मी जो आहे ना, मी कली आहे. अरे माझ्या राज्यात कशाला राहतोस? माझ्या राज्यातून निघून जा. सांगितलं जातो, पण कुठं जाऊ हे सांगा. कुठं जाऊ म्हटल्याच्या नंतर त्याने सांगितलं मला काही गोष्टी आहेत, मला राहायला जागा द्या. आणि म्हणून त्या ठिकाणी राजा परीक्षितीला 2-4 जागा राहण्यासाठी दिल्या. बस लक्षात आलं का? हिंसा हिंसा लक्षात आलं? मदिरा म्हणजे मद्य दारू, जिथं मांसाहार होतो, जिथं हिंसा होते, जिथं त्या ठिकाणी पत्ते दूध असं म्हणतात खेळलं जातं, आणि जिथं व्याभिचार केला जातो, अशा 4 ठिकाणी कलीचं वास्तव्य आहे. त्यावेळेला कलीनं विचार केला, याच्याजवळ व्याभिचार नाही, याच्याजवळ हिंसा नाही, याच्याजवळ दूध नाही, याच्याजवळ मद्यपान नाही, मग आता माझी सत्ता याच्यावर सुद्धा असली पाहिजे ना. हात जोडले सांगितलं, राजन और एक बात दे दो ना. म्हणले अजून एक गोष्ट द्या ना. म्हणले कोणती? म्हणले ठीक आहे, जा तू सोन्यामध्ये राहा. सोन्यामध्ये कुठं राहा? सोन्या. म्हणजे एक लक्षात ठेवा, कलीमध्ये सोन्यामध्ये कली वास्तव्य करतो. सोन्यामध्ये तुम्ही म्हणाल महाराज मग आता सोनं काढून टाकायचं का? आम्ही सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य आहे. पण लक्ष द्या, लक्ष द्या, त्या ठिकाणी कली कुठं राहतो? कोणत्या सोन्यामध्ये? अनितीनं कमवलेलं जे सोनं आहे, त्या अनितीनं कमवलेल्या सोन्यामध्ये कली राहतो. नीतीनं कमवलेल्या सोन्यामध्ये भगवान राहतात. लक्षात आलं? पाऊस आला का? नाही ना? तुमच्या तोंडात साखर पडो बाबा. बरं झालं. लक्षात आलं का नाही? पडणार नाही मला माहिती आहे, कारण लक्षात आलं का नाही? लक्ष द्या माझ्याकडे, इकडे लक्ष द्या, लक्ष द्या, बोलू नका, लक्ष द्या, फक्त बोलू नका. कुठवर आलं होतं? सोन्यामध्ये कली राहतो. सोन्यामध्ये कोण राहतो? कली राहतो. पण कोणत्या सोन्यामध्ये? आणि तिनं कमवलेल्या सोन्यामध्ये कली राहतो. नीतीनं कमवलेल्या सोन्यामध्ये मात्र देव राहतो. त्यामुळं नीतीनं कमवा आणि कितीही सोनं अंगावर घाला, अडचण नाही. काय तोंड आहे हो फुटकं तुमचं? लक्षात आलं का नाही? ए पीटी उचला, पीटी.